मित्रांनो, आता आपण आहोत बालगंधर्वमध्ये आणि बालगंधर्वमध्ये आपण बघतोय लोककला समरसता महोत्सव या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी बालगंधर्वचे जे कलादालन आहे या कलादालनामध्ये दुर्मिळ वाद्यांचं प्रदर्शन भरवण्यात आलेलं आहे। संदीप पाटील जे मुंबईचे आहेत त्यांचं हे कलेक्शन आहे। त्यांच्याकडं पूर्वीपासूनचे आणि सगळीकडे जे वापरले जाणारे जे वाद्य आहेत हे वाद्य त्यांनी या ठिकाणी ठेवलेलं आहे। आपण हे सगळे वाद्य बघणार आहोत, ते कशा पद्धतीने वाजतात ह्याचं सुद्धा माहिती आता आपण संदीप पाटील यांच्याकडनं घेणार आहोत। नमस्कार, मी संदीप पाटील। आज येथे पुण्यामध्ये पहिलं लोककला संमेलन संपन्न होत आहे। त्यानिमित्ताने महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने हे दुर्मिळ वाद्यांचं प्रदर्शन येथे लावलेलं आहे। सगळ्या रसिकांसाठी ते खुलं आहे। या प्रदर्शनाचं वैशिष्ट्य असं आहे की देशभरातली विविध दुर्मिळ वाद्य आपण येथे प्रदर्शनासाठी ठेवलेली आहेत। खास करून जे विद्यार्थी आणि युवक आहेत या सर्वांना आपल्या परंपरेची माहिती व्हावी, आपली लोकसंस्कृती किती श्रीमंत आहे हे कळावं याच्यासाठी हे प्रयोजन आहे या प्रदर्शनाचं। आपल्याकडे येथे खूप जुनी वाद्य तर आहेतच, खास करून डक्कलवारांची जी किंगरी आहे ती आज येथे अत्यंत दुर्मिळ वाद्य आणि संपूर्ण त्या कम्युनिटीमध्ये त्या समाजामध्ये फक्त जास्तीत जास्त 20 कलाकार ते आता त्याची प्रॅक्टिस करणारे किंवा ते वाजवणारे बनवणारे राहिलेले आहेत। अगदी नामशेष होण्याच्या अवस्थेत ते आलेलं आहे। त्याच्या व्यतिरिक्त 1906 सालची हार्मोनियम आपल्याकडे आहे, जिचा मूळ मेक फ्रेंच आहे आणि मोनार्च कंपनीचे सूर तिला आहेत त्या पेटीला। तर आता जवळजवळ 120 वर्ष त्या हार्मोनियमला झालेली आहेत। अशी काही दुर्मिळ वाद्य आपल्याकडे आहेत। बडुंगडुप्पा नावाचं एक मेघालयमधलं दुर्मिळ वाद्य आपल्याकडे आहे। मणिपूरमधला पेना आहे, त्याच्यानंतर रावणहत्था आहे, तारपा आहे, पावरी आहे, किंगरी आहे। अशा वेगवेगळे 160 वाद्य आपण इथे बघायला ठेवलेले आहेत, तरी रसिकांनी याचा आस्वाद घ्यावा। धन्यवाद। हे थमरू नावाचं वाद्य आहे, जे तमिळनाडू, आंध्रा वगैरे या भागामध्ये प्रोसेशनसाठी किंवा नाचासाठी वापरलं जातं। हा पुणेरी ढोल आहे आपल्याकडचा। त्याच्यानंतर हा पंजाबी ढोल आहे, याला लंगा असं पण म्हणतात। मुरासू हे पण दक्षिण भारतातलं वाद्य आहे। थाप ढोल किंवा त्याला नुसतं ढोल असं पण जनरली आपल्याकडे म्हणतात। हा धनगरी ढोल आहे, याला कच्छी ढोल असं पण म्हणतात बरेच लोक। लडाखमधला जो ढोल आहे आणि याक या प्राण्याच्या चामड्याचं त्याला वापरलं जातं। आसाममध्ये जे बिहू नृत्य होतं त्याचे हे ढोल आहेत। हे मादल आहे जे सिक्कीम राज्यामध्ये किंवा पूर्व नेपाळच्या पूर्वेली संगीतामध्ये वापरलं जातं। हे याला पण मांदोळच म्हणतात खरं तर। आणि हे खोळीसारखं वाद्य आहे, मांदोळ आणि खोळीमधलं, जे झारखंड आणि बंगालच्या सीमावर्ती भागामध्ये वापरलं जातं। ही खोळ आहे जी बंगाली लोकसंगीतासाठी वापरली जाते। आपल्याकडे तूरथाल नावाचा वारली लोकांचा जो डान्स आहे, कोकणा लोकांचा, खास करून दिवाळीनंतर धान्य जेव्हा खळ्यावर येतं त्यावेळी तूरथाल नावाचा नृत्य केलं जातं। दुसरं काय, हे चित्रपट संगीतामध्ये पण आपण बघितलेले आहेत। पण राजस्थानातील बंजारा वगैरे समाजामध्ये डफाचं किंवा आपल्याकडे कोरकू समाजामध्ये डफाचं वाजवण्याचं प्रमाण खूप जास्त आहे। ही हलगी आहे, पण ही आधुनिक हलगी आहे। ही पराई आहे जी आंध्र प्रदेशामध्ये वाजवली जाते बऱ्याचशा नृत्य प्रकारांमध्ये। हा शाहिरी डफडा आहे, हा ताशा आहे, ही हलगी आहे, डफ, आणि ही छोटा ताशा आहे ॲक्च्युली, पण त्याला पान जे लावलेलं आहे ते तांब्याचं। हा पखवाज हे वाद्य आहे। आपल्या आध्यात्मिक परंपरेमध्ये त्याचं अनन्यसाधारण महत्त्व आहे। ढोलक, ढोलकी, कच्छी ढोल आणि ही छोटी छोटी वेगवेगळी वाद्य आहेत, जसं ईड तालम आहे, बैल घुंगरू आहेत, चकवा आहे, घंटा आहे, टाळ आहे। राजस्थानच्या लोकसंगीतामध्ये लंगा व मंगणीयार लोकांच्या लोकसंगीतामध्ये वापरलं जाणारं खडताल आहे, करताल आहे, चिपळी आहे। मग हे मोठे घुंगरू काही जमातींमध्ये कमरेला बांधून पण नृत्य केलं जातं, खास करून पावरा जमातीमध्ये।
तो काटो जो आहे त्याची काठी आता आणलेली नाहीये. पंजाबमध्ये त्याला पोपट पण म्हणतात काही लोक. भांगडा करताना पुरुष ते वापरतात. खंजिरी आहे आपल्याकडे, तारप्याची घोळकाठी आहे आणि ही जी चटकोला याला म्हणतात. हे वाद्य जे आहे ते मेळघाटामध्ये जो कोरकू समाज आहे त्यांच्या स्त्रिया नृत्य करताना हे एकमेकांवर आपटून आघात करून ते नृत्य करताना वापरतात. त्याच्यानंतर ह्या झांजा आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे घुंगरू आहेत, तुणतुणं आहे. त्याला बंगाली एकतारा किंवा गोपीचंद असं नाव आहे. त्याच्यानंतर तिबेटियन बाऊल ज्याला आपण हिलिंग बाऊल म्हणतो ते आहे. त्याच्यानंतर हे जे आहे सलंगाई त्याला म्हणतात. हा खुळखुळा आहे. छोटी मंजिरा आहे. त्यानंतर हा गंजिरा आहे, म्हणजे किंवा त्याला कंजिरा असं पण म्हणतात. आपल्या दिमडीसारखंच त्याचं स्वरूप आहे, पण ते कर्नाटकी संगीतामध्ये आणि शास्त्रीय संगीतामध्ये पण वापरलं जातं. ही दिमडी आहे, ही खंजिरी आहे. हा जो साप आहे तो एकमेकांवर रापटून असा भांगड्यामध्ये वगैरे पुरुष नर्तक वापरतात. हे चवणक आहे. चवणक्यासारखाच प्रकार वर उत्तर हिंदुस्थानामध्ये बुकचू म्हणून प्रसिद्ध आहे. तेच तुम्ही बंगालमध्ये गेलात तर त्याला खमुक म्हणतात आणि राजस्थानात त्याला भपंग म्हणतात. छेंद म्हणा, इडक्का म्हणा, बगलबच्चा, उडक्काई किंवा इडक्क, दड्ड, त्याच्यानंतर डमरू, हे सगळे जे प्रकार आहेत हे डमरूचेच प्रकार आहेत. ही डुग्गी आहे. डुग्गीचा असा सेट असतो. त्याच्यानंतर हे मांदल आहे. हे वसई, कालिकत, गोवा आणि गुजरातमधील दीव दमण भागामध्ये वापरलं जाणारं घुमट हे वाद्य आहे. अत्यंत युनिक वाद्य, जे पोर्तुगीजांसोबत जे गुलाम आले त्यांनी हे कॅरिबियन बेटांवरून आपल्यासोबत हे वाद्य ते घेऊन आले. हे संबळ आहे. त्याच्यानंतर खालूबाजाचा ढोल आहे किंवा हा कच्छी ढोल आहे. खालूची टिमकी आहे. म्हणजे खालूबाजामध्ये खालू ढोल, तुंबई आणि टिमकी असे 3 ढोल असतात. त्याच्यापैकी हे 2 ढोल आपल्याकडे आहेत. हा कर्नाटकी संगीतातील मृदंगम आहे, मोडा आहे, चेंडा आहे. चेंड्याचे हे वेगवेगळे प्रकार आहेत. त्याच्यानंतर साऊथमध्ये म्हणजे खास करून केरळामध्ये वगैरे थविल हा मंगल प्रसंगी वापरला जातो. उरुमी आहे. पांबई इसाई ही ढोलांची जोडी असते जी कधीच वेगळी केली जात नाही, पण त्यातला एक ढोल हा मर्तिक कार्यासाठी वापरला जातो, एक शुभ कार्यासाठी वापरला जातो. थाप ढोल आपल्याकडे आहे जुना. कोट्टू हे वाद्य आहे. ताशा धातूचा येण्यापूर्वी तमिळनाडूमध्ये तुलुनाडू तासाई ज्याला म्हणतात तो प्रकार आधीपासून अस्तित्वात आहे. लाकडाच्या चौकटीवर तो बांधून तयार केला जातो. आपल्याकडे जो घुमका आहे आणि हा डामलाई डुमलाई ढोल कोकणामध्ये वापरला जातो. हे समेळ आहे गोव्यामधलं, ज्याच्यावर हे दिवली नाचासाठी वगैरे पण वापरलं जातं. नगाऱ्याची जोडी आहे, चौघड्याची जोडी आहे, चंडा आहे. पुन्हा हा चंडाच आहे, फक्त तो नटबोल्टवाला आहे. आणि हा तबल्याची जोडी आहे. पण नावाचं वाद्य आहे जे मेघालयमधलं आहे. तर हे पूर्ण अखंड बांबूतून बनवलेलं आहे. बांबूच्याच त्याला शिरा काढतो आपण, तशा प्रकारे काढून ते बनवलेलं आहे. तुम्ही त्याचा मेघ बघू शकता. एकाच वेळी वाजवल्या जातात बासऱ्या. हा गोगना आहे. आसाममध्ये वाजवला जातो. हे मणिपूरचं वाद्य आहे. याला पेणा असं म्हणतात. आणि हे जेव्हा शंकराने पार्वतीला नृत्य शिकवायला घेतलं तेव्हा हे वाद्य वाजवलं होतं. हे तुम्हाला राजस्थानमध्ये बघायला मिळेल. म्हणजे उडजा काले काव वगैरे. हे नागालँडचं आहे. हे असे वाजतात. हे शिंगापासून बनवलं तर हे आता आपल्या महाराष्ट्रातले भिकल्या दिंडा यांना जो
पुरस्कार मिळाला त्यात अर्पाचा पद्मश्री पुरस्कार मिळाला. तीच तुम्ही म्हणत होता का आता? हो, घेऊ शकता ना? हो. पावी आहे याला सिंगल, याला खाली सिंगल आहे. बर हा भोपळा, बर हे भोपळ्यानेच बनवलं आहे. किंगरी आहे किंगरी. बर याला एक घोरपडीचं चमड आहे. बर कशाचं आहे? घोरपडीचं. घोरपडीचा चमडा बापड. ओके. ही छोटी सारंगी आहे जी दार्जिलिंगवरनं तिथं असते. दार्जिलिंगची सारंगी तुंबी तुम्ही पंजाबमध्ये वाचते ती. पंजाबमध्ये वापरली जाणारी तुंबी. पंजाब हरियाणामध्ये पण वाचली जाते. हां हा धोतर आहे. हा. हा पण सिक्कीम, दार्जिलिंग, हे तर सगळ्यांना वाद्य माहिती. ही गारुडी जमाताची हे गारुडी लोक जे वापरतात ती ही पुंगी आहे गारुड्यांची. याचा ट्यून थोडासा वेगळा आहे. चायनीज फ्लूट. चायनीज चायनीज फ्लूट. शिंग आहे. शिंग. पण हे म्हशीचं किंवा रेड्याचं असतं. ओके. म्हशीचं किंवा रेड्याचं जे शिंग आहे त्याच्यापासून तयार केलेलं हे वाद्य आहे. पेपा बोलतात त्याला. हां आणि हे आसामचं वाद्य आपल्या सुंदरी. सोलापूर या भागात वाजतात. हा खालोबाचा सणही आहे. तोटा म्हणतात त्याला. तोटा हां म्हणतात. पूर्ण तोटा हे वेगळं असतं पण तोटा हा पूर्ण अखंड बनवला जातो. वन पीस आहे. वन पीस बनवला जातो. हे वाद्य आहे हिमाचल प्रदेश, हिमाचल, लडाख वगैरे या भागात वाजवलं जातं. पूर्ण ब्रासचा आहे. कोकणामध्ये भजनासाठी वगैरे वापरले जाते. तिला तिचं भाता पायाने वाजवलं जातं. म्हणजे हे या प्रकारे थोडंसं तिचं 1906 सालचा मी असलेली 1906 सालची पेटी. पेटी आहे. ह्या पेटीचं वैशिष्ट्य काय आणि कधीची आहे ही? ही 1906 साली म्हणजे फ्रेंच मेक असलेली पेटी आहे. खरं तर म्हणजे ती आपल्याकडेच बनलेली आहे. नंतर पण तिचे सूर जे आहेत ते मोनार्च कंपनीचे सूर आहेत जे बऱ्यापैकी दुर्मिळ मानले जातात. खरं तर केंद्री कोणाला वाजवत ना